मित्रांनो, रामकृष्ण हरी. सर्वांचं मी स्वागत करतोय आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बघा, आजचा व्हिडिओ करावा की नाही असा प्रश्न मला पडला होता, पण काही गोष्टी तुमच्या समोर मांडणं मला आवश्यक वाटलं मित्रांनो. कारण ज्याप्रमाणे भारत देशावरती, हिंदुस्थानावरती, हिंदू संस्कृतीवरती, आपल्या राष्ट्रावरती एक राहुल नावाचा पप्पू बाहेर जाऊन प्रश्न चिन्ह विचारायचा किंवा निर्माण करायचा. आता हाच प्रश्न, हेच जे प्रश्न जे आहेत, हे जे काही आहे ते उद्धव ठाकरेंच्या सामनामधून उद्धव ठाकरेंनी छेडलेले आहे. आणि त्यामध्ये जे नाव आहेत मित्रांनो, त्या नावाचं कंपॅरिझन हे शिवरायांच्या महाराष्ट्राची करून जी काय आहे ते अतिशय मला थोडंसं वाईट वाटलं. बघा, त्यांची स्टेटमेंट अशी होती की शिवरायांचा महाराष्ट्र अदानी शहांच्या पैशाचा लाचार बनून सरपटताना दिसत आहे. म्हणजे महाराष्ट्रामधील लोकांना, महाराष्ट्रातील मतदारांना, महाराष्ट्रातील युवकांना, सर्वांनाच अदानी आणि शहाच्या पैशानं लाचार केलंय. त्यांच्या पैशाच्या तालावर हे लोक सगळे नाचतात, की असं या ठिकाणी यांना म्हणायचं आहे. म्हणजे शिवरायाचा महाराष्ट्र मुळात कुणापुढे का सरपटल? मला वाटत नाही कुणाला अदानी आणि शहाने पैसे वाटले असतील म्हणून. सांगा, काही कमेंट करा. कुणी अदानीकडनं, शहाकडनं पैसे घेतले असतील काही कमेंट करून सांगा की आम्हाला अदानीनं 10-12 लाख रुपये दिले, आम्हाला अदानीनं कोटी रुपये दिले. काही लिहून सांगा फक्त. देशाच्या विकासामध्ये, राज्याच्या विकासामध्ये महत्वाचा रोल हा उद्योगाचा असतो, कारखानदारीचा असतो. त्यामुळं आपलं जे काही औद्योगिक बल आहे ते वाढतं आणि आपला जो रुपया आहे, आपलं चलन ते स्ट्रॉंग होतं. कारण आपण आपल्या वस्तू ह्या बाहेर देशामध्ये निर्यात करत असतो आणि या उद्योगाच्या माध्यमातून स्थानिक लोकांना काम हे मिळतं आणि जे काही रॉ मटेरियल आहे ते सुद्धा त्या उद्योगामध्ये हे वापरलं जातं. त्यामुळे उद्योगाशिवाय प्रगती होत नाही आणि हे उद्योग स्थापना महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये अशा मोठ्या मोठ्या आपल्या जे काही व्यावसायिक आहे ते व्यावसायिकांनी केलेली आहे. या व्यावसायिकामुळे कुठेतरी काहीतरी मदत यामध्ये होते, हे विसरून चालता आपलं येणार नाही. मग यासाठी असं बोलण्यापेक्षा एखादी कुठली मोठी कंपनी आहे का, कंपनी ठाकरेंनी उभा केली लोकांसाठी, असं काहीच नाही. मग आता हे अदानी शहा जे आहेत यांच्या पैशावर महाराष्ट्र सरपटत आहे आणि तो यांना दिसतोय. म्हणजे आता कुठल्या नेमकं अवस्थेमध्ये हे लोकांची मानसिकता आहे. नेमकं या लोकांना आपल्या स्वतःच्या खुर्ची करता हे लोक काय काय बोलतील काही भरोसा नाही. का एवढं कारण काय? कारण भाजपला, महायुतीला चांगलं यश मिळालंय. हे यश यांना पचत नाही, यांना हे अपयश पचवता येत नाही. यांचा जो काही नाकर्तेपणा आहे, हा नाकर्तेपणा या ठिकाणी हे पचवू शकत नाहीत. त्यामुळं डायरेक्ट आता हे लोकांवरती बोलत आहेत, कुठल्या नेत्यावरती, पक्षावरती न बोलता आता हे पूर्ण महाराष्ट्राला हे रेस्पॉन्सिबल ठरवत आहेत. त्यांच्यामुळं आम्ही हारलो आणि लोकांनी याचा पैसा घेऊन लोक आता सरपटत आहेत. आता नेमकं भाजप निवडणूक का जिंकतो याचं उत्तर बिहार निवडणुकीच्या नंतर त्या ठिकाणी बिहारमध्ये तेजस्वी यादवांची जी काही हार झाली होती, त्यानंतर तेजस्वी यादवनं सांगितलं स्पष्टपणे की भाजप हे डेडिकेटेड पक्ष आहे. भाजपचे लोक 24x7 म्हणजे 24 घंटे काम करतात. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता, ते प्रत्येक नेता ग्राउंड लेवलला जाऊन काम करतो. भाजपचा प्रत्येक नेता हा पक्षाकरता काम करतो, किंवा तो स्वतःच्या घराण्यासाठी काम करत नाही, किंवा तो स्वतःच्या घराणेशाहीसाठी काम करत नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि बीजेपी जे आहे, आणि बिहार निवडणुकीमध्ये पावसामुळं जे काही बिहारचे प्रॉपरचे नेते आहेत ते नेते रस्त्यावरती किंवा ते सभेला जात नव्हते. पण महाराष्ट्रामधून, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या पदावर असणारा व्यक्ती बाय रोड बिहारमध्ये जाऊन प्रचार करून परत महाराष्ट्रामध्ये परततो, हेही त्यांनी स्पष्ट सांगितलं.
आता बिहारसाठी एखादा मुख्यमंत्री एवढं करू शकतो, तर आपल्या राज्यासाठी, आपल्या लोकांसाठी का नाही करू शकत? हे त्या यादवाला कळालं. तेजस्वी यादवला कळालं की भाजप का जिंकत नेमकं आणि आपण का हरतो. आपण पाऊस येतोय म्हणून घरी बसतो, आपण आपलं फ्लाईट त्या ठिकाणी कॅन्सल आहे म्हणून घरी बसतो, पण दुसऱ्या राज्यातील मुख्यमंत्री आपल्या इथं बाय रोडनं येऊन आपली वाजवून जातो, हे यादवला कळलं. आणि भाजप हे 24 तास 12 महिने काम करतं, दिवस रात्र काम करतं. भाजप कधीच शांत राहत नाही, निवडणुकीपुरतं भाजप कधी काम करत नाही, हे तेजस्वी यादवने त्या ठिकाणी सांगितलं होतं. पण हे या लोकांना अजूनही कळलं नाही. नेमकं भाजप, एकनाथ शिंदे नेमकं एवढ्या निवडणुका का जिंकत आहेत, त्यांना एवढं यश काय मिळत आहे, यांना लोक नेमकं पसंत का करत आहेत, हे अजून यांना कळलं नाही. आता बघा, विधानसभा ते हे नगरपंचायती निवडणूक, या निवडणुकीमध्ये तुम्ही कधी ऐकलत का एकनाथ शिंदे कधी यांच्याबद्दल काही वाईट बोलले असतील? स्वतःहून कधीच नाही. भाजपचा कोणताही नेता, शिंदे साहेबांचा कोणताही नेता विनाकारण कुणाला काहीच बोलणार नाही, कधी कुणावर प्रश्नचिन्हही उभा करणार नाही. त्यांचं लक्ष फक्त विकासाकडे, कामाकडे, लोकांच्या समस्येकडे असतं. आपला पक्ष कसा वाढवता येईल, आपल्या लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल, गावोगाव गल्ली गल्लीपर्यंत आपण आपला पक्ष कसा घेऊन जाऊ, याकडे यांचं लक्ष असतं. अहो, जो काही बेसिक रूल आहे, स्पर्धा परीक्षेमधील एक बेसिक रूल असतो की मित्र का असणार, शेवटी स्पर्धा परीक्षेमध्ये तो एक स्पर्धकच असतो. ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा मित्र का असणार, पण यांच्यामध्ये एक स्पर्धा होती की आपला पक्ष जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा होता आणि आपला पक्ष हा जास्तीत जास्त घरापर्यंत पोहोचवायचे काम ह्या तिघांनीही आपल्या परीने केले. आपापल्या परीनं सगळं काही आराखडा करून, कार्यकर्त्यामध्ये जाऊन, आपल्या बाजू मांडून, सगळ्या गोष्टी करून या लोकांनी गावागावापर्यंत पोहोचून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवलेत. याचाच परिपाक म्हणजे या निवडणुका आणि हे यश आहे. पण या काळामध्ये कधी ठाकरे गावागावापर्यंत गेलेत मी ऐकलं नाही. एक हंबरडा नावाचा मोर्चा त्यांनी केला होता संभाजीनगरमध्ये, पण तो हंबरडा मोर्चा का केला होता हाच कळला नाही. नेमके प्रश्न आणले कुठं हेच कळले नाही. शेतकऱ्याच्या प्रश्नामध्ये पक्ष पळवला हा मुद्दा येऊ शकतो का? शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये मुंबईचं महानगरपालिका पद आहे हे मला आश्चर्य वाटलंय. कारण हे फक्त यांनी निवडणूक, यांना फक्त मुंबई महानगरपालिकेची पाहिजे, यांचं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाकडे काही देणं घेणं नाही, काय देणं घेणं नाही. म्हणून यांनी कुठली सभा न लावली किंवा यांनी कसलाही प्रयत्न केला नाही ग्राम पातळीवरती, गाव पातळीवरती. जो काही काळ होता सगळं जिंकून घ्यायचा, सर्वांचे अटेन्शन ग्रॅब करायचा, त्यावेळेस सुद्धा यांनी लक्ष इकडे दिलं नाही. भले त्या फेसबुक लाईव्ह मध्ये येऊन शेतकऱ्यांना वर्क फ्रॉम होम ची घोषणा एवढी मात्र केली होती. शेतकऱ्याला नेमकं वर्क फ्रॉम होम कसं असतं याचा प्रश्नाचं उत्तर मला अजून मिळालं नाही. पण नेमकं आपण कुठेतरी कमी पडतो, आपल्याच कमीपणामुळे आपल्याला अपयश मिळतं. आपण या ठिकाणी नाकर्तेपणा दाखवतो म्हणून आपले लोक नाकारतात. जो व्यक्ती काम करतो, आता शिंदे साहेबांवरती गद्दार हा ठपका किती वेळ लावला, पण त्या व्यक्तीनं कामातून तो ठपका पुसून टाकलाय आणि दाखवून दिलं की आम्ही आमच्या कामाच्या जोरावरती एवढे लोक आम्ही निवडून आणतो आणि आम्ही एवढं लोकांमध्ये फेमस व्हावं असं आम्ही एवढं प्रसिद्ध लोकांमध्ये आहोत. कारण काय, हेच आहे की आम्ही ग्राउंड लेवलला जाऊन काम करतो. पण याने कधीच देशाविषयी, देशाच्या राष्ट्राविषयी, धर्माविषयी कधीच कुठले प्रश्न निर्माण केले नाहीत, लोकांविषयी प्रश्न निर्माण केले नाहीत. लोकसभेला हार झाली, आता सुद्धा काही ठिकाणी महत्वाच्या जागी हेचे उजार पडलेले आहेत, तरीही काही नाही, कारण तो लोकांचा कौल असतो. पण या ठिकाणी हे डायरेक्ट म्हणतात की शिवरायांचा महाराष्ट्र अदानी शहाच्या पैशाच्या लाचार म्हणून सरपटत आहे. हे अतिशय संतापजनक आहे. कुणी कुणाच्या पैशावरती जगत नाही. सगळेजण आपला स्वाभिमान गहाण ठेवून जगत नाहीत, त्यांना सवय असते. पण महाराष्ट्रातील नागरिक हा स्वाभिमानी आहे आणि हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. येथील जनता ही लाचार नाही.
तर त्यांचं वाक्य हे असेल, याचा अर्थ होतो की महाराष्ट्रातील सगळी जनता ज्यांनी आज 221 जागा ठिकाणी आलेल्या आहेत युतीच्या, त्या 221 नगरपंचायती हे अदानी शहांच्या पैशाला लाचार होऊन आलेले आहेत. यांना असं म्हणायचंय का? माझा हा प्रश्नचिन्ह शेवटला. तुमचं उत्तर खाली नक्कीच कळवा आणि भारत माता की जय कमेंटमध्ये करायला विसरू नका. कमीत कमी 2-3 हजार कमेंट पाहिजे भारत माता की जय नावाची. उद्या भेटू परत. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी.